नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी मुलगी. भाकरी चपाती गोल होत नाही ना कशासारखी होते, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला पण अशी भाकरी जमली तर कमेंट करा. प्रथमतः आपण चपातीचं पीठ मळून घेऊयात. कणिक मळताना आहे ना, जास्त घट्टही नाही मळायची, जास्त पातळही नाही मळायची. म्हणजे आपण जसं दररोज मळतो ना तसंच मळून घेऊयात. पण तेल ॲड नाही करायचं आहे अगोदरच. 10-15 मिनटं तेल ॲड करायचं नाही आहे आणि याला कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवूयात. तवा गरम व्हायला ठेवूयात आणि आता भाकरीचं पीठ मळून घेऊयात. भाकरीचं पीठ असं छानसं मळून घ्यायचं आहे. म्हणजे खूप त्याला पाम प्रेस करायचं आहे, म्हणजेच तळ हाताचा वापर करायचा आहे भाकरीचं पीठ मळताना. कारण त्या कृतीमुळे भाकरीला भेगा पडत नाहीत आणि भाकरी अशी कशी छान टम्म फुगते आणि खमंगपणा पण येतो भाकरीला. भाकरीचं पीठ मळून झाल्यावरती भाकरीचा एक छोटासा गोळा काढायचा आहे आणि त्या गोळ्याला आपण त्या पिठामध्ये टाकून घेऊयात. एक हात लावायचा आहे आणि एका हाताने थापटायचा आहे. त्या पण हाताचे पुढचे जे 4 बोटं आहेत ना, तेच त्याच्यावरती प्रेस झाले पाहिजेत आणि डावा हात शेजारी लावून घ्यायचा आहे, जेणेकरून गोल आकार येईल त्याला. भाकरी थापडताना आहे ना, भाकरीला असं आत ओढल्यासारखं करायचं आणि एकदम हलक्या हाताने भाकरी थापटायची आहे. आपले बोटं देखील त्याच्यावरती उमटले नाहीत पाहिजे, जेणेकरून ती जास्त फुगेल आणि भेगाही जास्त पडणार नाहीत. धपाट्यासारखं करायचं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाकरी थापत असताना त्याला गोल फिरवून घ्यायचं आहे आणि आबडधोबड भाकरी थापायची नाही आहे. म्हणजे एकीकडं पातळ एकीकडं जाड असं करायचं नाही आहे. त्याने भाकरी फुगायची शक्यता कमी होते. इथे आपली भाकरी थापून झालेली आहे. तर आता भाकरी आपण तव्यावरती टाकूया. असं काही नाही आहे की एका हातानेच टाका, दोन्ही हाताने टाकलं तरी चालेल. आणि पहिलं तर त्याच्यावरती पाणी टाकून घेऊया. ते पाणी पूर्ण सुकल्यावरती आपण भाकरी पलटणार आहोत, म्हणजे भाकरी कडक होते, खमंग होते. आणि आता दुसऱ्या पण साईडला आपण भाजून घेणार आहोत. शक्यतो भाकरीसाठी लोखंडी तवाच वापरा, चव चांगली येते आणि भाकरी पण चांगली होते. आता बघा भाकरी कशी आपली टम्म फुगते, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. तुम्ही जर का माझी पूर्ण प्रोसिजर फॉलो केली, माझी कृती फॉलो केली, तर तुमची भाकरी नक्कीच फुगेल, अशीच माझ्यासारखी. प्रयत्न करा तुमच्याही भाकऱ्या अशाच फुगतील. आणि आता आपण घेऊया चपाती करायला. कणकीला आता तेल लावून घेऊयात. मगाशी तेल न लावल्याचं कारण म्हणजे मळलेल्या कणकीला तेल लावलं ना तर कणिक फुगत नाही. आता त्याचा छोटासा एक गोळा काढूया आणि त्याला चांगल्या पिठामध्ये माखून घेऊया आणि आता याची एक छोटीशी लाटी लाटूया. आपल्याला चपातीमध्ये ना पदर पाडायचे, त्याच्यामुळं याची आपल्याला घडी घालावी लागेल 2दा. हर एका घडीमध्ये आपल्याला तेल आणि पीठ लावून घ्यायचं आहे. तर बघा आता इथे त्रिकोण आकार येतोय. तुमच्या मनात असं आलं असेल की त्रिकोण आकार आला आहे तर ही चपाती गोल होईल का? तर होईल. फक्त तुम्ही कडा लाटून घ्या. कडा लाटताना तुमच्या लक्षात पण नाही येणार की चपाती आपली गोल कधी झाली. चपातीच्या मध्यभागी जास्त प्रेशर नाही द्यायचा आहे, नाहीतर चपातीच्या म्हणजे फुगणारही नाही आणि त्याचे पदरही पडणार नाहीत. अशाच कडा लाटून घ्या. चपाती तुमची पीठ जास्त लावावे, कारण चपाती त्या पोळपाटाला चिटकत नाही आणि भिंगत राहते. आणि थोड्या वेळ असं तुम्ही कडा लाटत राहा, चपाती गोल होईल.
पूर्ण चपाती झालेली आहे आपली लाटून. आता तव्यावर टाकूयात. थोडीशी भाजल्याने वाटली की लगेच पलटायची आणि लगेच तेल लावायचं. जर का तेल नंतर काही काही लोक तेल नंतर लावतात. कच्चं तेल जर का आपण खाल्लं ना तर बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. त्यामुळं कच्चं म्हणजे नंतर तेल नाही लावायचं, भाजतानाच लावायचं, जेणेकरून तेल पण भाजून निघेल जरा जास्त. बघा इथं आपली चपाती फुगते आहे खूप चांगली. आणि ह्या चपातीला सारखं सारखं पलटायचं. फुगली. पाहू शकता इथं आपले 3 पदर पडलेले आहेत. अगदी असेच पदर तुमचे पण पडतील जर का तुम्ही माझी कृती फॉलो केली.